राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। खडकवासल्यातून सचिन दोडके, बीडमधून संदीप क्षीरसागरांना संधी मिळण्याची शक्यता। काँग्रेसची उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होणार। बाळासाहेब थोरात विधानसभेच्या उर्वरित जागांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आता आमचा फॉर्म्युला 90-90-90 असा झालाय। 18 जागा मित्र पक्षाला ठेवल्यात। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती। महाविकास आघाडीत 5 ते 7 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता। ज्या जागांवर एकमत झालं नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार, काँग्रेस वर्तुळातून माहिती। काँग्रेस कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नाही। तिढा असलेल्या जागांवर बोलताना बाळासाहेब थोरातांनी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता फेटाळली। महाराष्ट्राबाबत दिल्लीतील काँग्रेस सीईची बैठक। राहुल गांधींनी महाराष्ट्रातील नेत्यांवर व्यक्त केली नाराजी। मुंबई आणि विदर्भातील काही जागा मित्र पक्षांना सोडल्यानं राहुल गांधी नाराज। सर्व समाज घटकाला न्याय मिळावा यासाठी राहुल गांधींनी भूमिका मांडली। राहुल गांधींच्या नाराजीच्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट। तिढा असलेल्या जागांसंदर्भात संजय राऊतांची पवारांसोबत चर्चा। विदर्भात भाजपच्या 3 आमदारांचा पत्ता कट होणार, भाजपच्या सूत्रांची माहिती। भाजपच्या सर्वेत आमदारांबद्दल नकारात्मक अहवाल आल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय। सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आशिष शेलार यांची उपस्थिती। मुंबईतील जागांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत, म्हणूनच परदेशात जाऊन आरक्षण विरोधी भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधींचे पटोले समर्थन करतात। हे अत्यंत दुर्दैवी आहे। देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर टीका। शरद पवार आणि सुप्रिया सुळे मनाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। आमदार मिटकरींचं वक्तव्य। शरद पवारांनी जाहीर केलेले अनेक उमेदवार आयात, मिटकरींची टीका। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसान प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर। शिक्षेला राऊत यांनी माझगाव न्यायालयात दिलं होतं आव्हान। पुढील सुनावणी 31 जानेवारी 2025 ला। पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलून काटोलमधून कुणी निवडणूक लढवायची याचा निर्णय घेऊ। 28 तारखेला अर्ज भरला जाईल। अनिल देशमुख यांनी केलं स्पष्ट। अनिल देशमुखांनी सलील देशमुख निवडणूक लढवेल असं केलं होतं वक्तव्य। अनिल देशमुखांचं पुस्तक येऊ द्या, मग त्यातील कच्चा चिट्टा समोर आणेन। असल्या डायऱ्यांनी काही होत नाही। कोर्टात काय म्हटलं ते खरं असतं। अनिल देशमुखांच्या पुस्तकाबाबत विचारणा केली असता फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेत ठाकरेंविरोधात आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला। विधानसभेत मवियाला आम्ही चारी मुंड्या चित करू। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंसह मवियावर हल्लाबोल। विरोधक फार खोटारडे आहेत। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना 1,500ची किंमत काय कळणार। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीकडे उमेदवारही नाही आणि जनताही त्यांच्या मागे नाही। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची मवियावर टीका। एमआयएम आणि महाविकास आघाडीत युतीची शक्यता कमी। संभाजीनगर मतदारसंघ एमआयएमला देण्यात आला तरच युती होईल। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया।
भाजपसोबतची युती तोडून चूक केली असं उद्धव ठाकरेंना वाटत असेल. रामटेकच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या रस्सीखेचीवरून महायुतीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांचा टोला. काँग्रेस नेते सुनील केदार आणि राजेंद्र मुळक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला. रामटेकची जागा काँग्रेसला द्यावी यासाठी उद्धव ठाकरेंची भेट. महाविकास आघाडीतला भायखळ्याचा तिढा सुटला. भायखळ्याची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे. मनोज जामसुदकरांना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात उमेदवारी. मिलिंद देवरा वरळीतून निवडणूक लढणार. एक्स पोस्ट करत दिली माहिती. वरळीत आता मिलिंद देवरा, आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंमध्ये लढत होणार. अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या तिकिटावर मुर्जी पटेल लढणार, तर कलिना या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वर्सोवा मतदारसंघावरून असलेला तिढा अखेर सुटला. वर्सोव्यातून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हरून खान यांना उमेदवारी जवळपास निश्चित. महाविकास आघाडीत अणुशक्तीनगर समाजवादी पक्षाला देण्याच्या हालचाली सुरू. सपाला जागा सोडण्यास शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध. सपाकडून युवकचा प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद उमेदवार असण्याची शक्यता. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून सचिन बासरेंना उमेदवारी. महायुतीकडून कुणाला तिकीट दिलं जाणार याकडे लक्ष. माहीममध्ये अमित ठाकरेंपुढे शिवसेनेच्या सदा सरवणकरांचं आव्हान. राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली, पण एकनाथ शिंदेंनी माझ्या विरोधात उमेदवार दिला. एबीपी माझाच्या मुलाखतीत अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत. ठाण्यात सेना विरुद्ध सेना अशी लढाई होणार. ओवळा मजीवाडा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेश मणेरा यांनी उमेदवारी अर्ज भरला. प्रताप सरनाईकांविरोधात नरेश मणेरा निवडणूक लढवणार. परळीतून धनंजय मुंडेंविरोधात माजी आमदार संजय दौंड शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक. मात्र शरद पवार गटाने अद्याप उमेदवारी जाहीर न केल्यानं दौंड यांनी 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं. माजलगाव महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेंना शिवसेनेकडून आव्हान. प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरला तर गाड्या फोडण्याचा इशारा. शहर प्रमुख धनंजय सोळंकेंचा प्रकाश सोळंकेंना इशारा. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य. सभेत वसंतराव देशमुखांची जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका. संगमनेरच्या धांदरफळ गावात सुजय विखेंच्या सभास्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी या. वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध. संतप्त कार्यकर्त्यांकडून वाहनांची तोडफोड. संगमनेर पोलीस ठाण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी या. जयश्री थोरात यांच्यासह दुर्गा तांबे सहभागी. माजी खासदार सुजय विखे आणि वसंत देशमुख यांना अटक करण्याची मागणी. कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले. माझाच्या मुद्द्याचं बोला कार्यक्रमात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने. एकमेकांची कॉलर पकडत हाणामारी. सोलापूर दक्षिणमधून शिवसेना ठाकरे पक्षाच्या अमर पाटलांना उमेदवारी. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दिलीप मानेंना उमेदवारी न मिळाल्यानं मानेंचे कार्यकर्ते आक्रमक. सोलापुरात काँग्रेसच्या दिलीप मानेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी घेतली दखल. खासदार प्रणिती शिंदे यांची मध्यस्थी. सोलापूर दक्षिणमधून उमेदवारी न दिल्यास एकला चलोचा मानेंचा निर्णय. माजलगावचे भाजपचे पदाधिकारी रमेश अडसकर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. 2019ला राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंविरोधात अडसकरांनी लढली होती निवडणूक.
शरद पवार पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठींचा भाजपात प्रवेश। नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। मूर्तिजापूर मतदारसंघात शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं रवी राठी नाराज। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये रवी राठींचा भाजपमध्ये प्रवेश। राठींच्या प्रवेशानंतर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते नाराज। विद्यमान आमदार हरीश पिंपळे समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून घोषणा। जोरगेवार 10 पक्ष फिरले, आता 11व्या पक्षात यायचं तर तो त्यांचा प्रश्न। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची किशोर जोरगेवार यांच्या भाजप पक्ष प्रवेशावर टीका। महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पाडापाडीचा तिसऱ्या आघाडीला फायदा होणार। परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री व्हायला कुणाला आवडणार नाही। महायुती आणि महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे। तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू यांचं वक्तव्य। मनसेची चौथी यादी जाहीर। कसब्यातून गणेश भोकरे, चिखलीतून गणेश बरबडे, कोल्हापूर उत्तरमधून अभिजित राऊत, केजमधून रमेश गालफाडे तर कलिनातून बाळकृष्ण हुडगी यांना उमेदवारी जाहीर। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी घेतली शरद पवारांची भेट। मवियाने आणखी 2 जागा दिल्या तरच थांबणार। 25 जागांवर लढण्यासाठी आमचे 25 उमेदवार तयार। अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा। गडचिरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच। मात्र उमेदवारी जाहीर होण्याआधी डॉक्टर देवराव होळी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचे बंड कायम। दुर्राणी निवडणूक लढवण्यावर ठाम। 29 ऑक्टोबरला करणार शक्ती प्रदर्शन। सुरेश वरपुडकर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं दुर्राणी नाराज। नांदेडच्या लोहा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी। ठाकरे गटाच्या उमेदवारानं भरला अर्ज, मात्र उमेदवारी मागे घ्यावी लागणार। शेकापच्या आशा शिंदेंचा दावा। जालन्यातील भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चंद्रकांत दानवे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। त्यापूर्वी समर्थकांसह बैलगाडीमधून काढली मिरवणूक। चंद्रकांत दानवेंसमोर विद्यमान आमदार संतोष दानवेंचं आव्हान। नाशिक मध्यवरून मवियात वादाची ठिणगी। तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढत किंवा सांगली पॅटर्न राबवणार। काँग्रेसच्या भूमिकेमुळे ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गीतेंची अडचण वाढली। धाराशिवच्या परंडा मतदारसंघातून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता। शरद पवार पक्षाच्या राहुल मोटे यांनी भरला उमेदवारी अर्ज, मात्र मवियाकडून ठाकरेंच्या रणजित पाटील यांना उमेदवारी। शिवसेनेनं विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी दिल्यानं भाजप नाराज। भाजप पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनामुळे शिवसेना आक्रमक। शिवसेना नेत्यांबाबत चुकीचं वक्तव्य केल्यास भाजपला जागा दाखवू, शिवसेनेचा इशारा। अकोला पूर्व मतदारसंघातून विजय मालोकारचा अपक्ष उमेदवारी अर्ज। अमोल मिटकरींच्या वाहन तोडफोड प्रकरणात मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांचा मृत्यू झाला होता। विजय मालोकार हे त्यांचे मोठे भाऊ। चिमूरमधून उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेते धनराज मुंगले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार। काँग्रेसकडून सतीश वारजूरकर यांना उमेदवारी। मुंगलेंनी बंडखोरी केल्यास काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटील यांनी 300 कोटी आणले, काय केलं? गोडगोड बोलून आमच्याकडून मंजूर करून घेतलं आणि वेळ आली की गेले निघून। त्यांना विधान परिषदेवर घेणार होतो, पण आता दल बदलूंवर विश्वास कोण ठेवणार? अजित पवारांची हर्षवर्धन पाटलांवर टीका। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडीतून दाखल केला उमेदवारी अर्ज। अर्ज भरण्यापूर्वी केली पूजा। यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेही उपस्थित।
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भावांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न केले, पुढेही करणार. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नांदगावकरांची प्रतिक्रिया. मयुरेश वांजळे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन घेतला एबी फॉर्म. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मयुरेश वांजळे यांचा औक्षण करून आशीर्वाद दिला. मयुरेश वांजळे खडकवासला विधानसभा लढवणार. यवतमाळच्या वणी विधानसभेसाठी मनसे नेते राजू उंबरकर यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी काढली शहरातून भव्य रॅली. बीडच्या केज मतदारसंघातील नेते रमेश तात्या गालफाडे यांचा मनसेत प्रवेश. एबी फॉर्म देऊन राज ठाकरेंनी गालफाडे यांना जाहीर केली उमेदवारी. निवडणुकीत कोणतंही आव्हान नाही, महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळत नाही. राहुल नार्वेकरांची मवियावर टीका. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अर्ज. रोहित पवारांविरोधात कर्जत जामखेडमधून राम शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. जनता भूमिपुत्राच्या पाठीशी, माझाच विजय होणार. राम शिंदेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. उदय सामंत यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. 1.25 लाखांचं विक्रमी मताधिक्य मिळवून जिंकण्याची संधी द्या, उदय सामंतांचं मतदारांना आवाहन. सामंतांसमोर मवियाच्या बाळ मानेंचं आव्हान. दोन 2014 मध्ये उदय सामंत यांच्याऐवजी भाजपने बाळ माने यांच्यावर अन्याय न करता त्यांना उमेदवारी दिली होती. बाळ मानेंनी ठाकरे गटात प्रवेश मिळवल्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांचा गौप्यस्फोट. कर्जत विधानसभा मतदारसंघातून सुधाकर घारेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज. परिवर्तन आघाडीकडून अपक्ष अर्ज भरत घारेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन. माथेरानमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. नितीन सावंत यांच्या विजयाची पदाधिकाऱ्यांना खात्री नसल्यानं राजीनामे दिले. अपक्ष लढणाऱ्या सुधाकर घारेंना पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा. भिवंडी ग्रामीणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार महादेव घाटाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. साई मंदिरात नारळ फोडत पदाधिकाऱ्यांसह केला प्रचाराचा शुभारंभ. पालघर विधानसभेसाठी ठाकरे गटाने उमेदवार देताच काँग्रेसकडून बंडखोरी. माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस शहराध्यक्ष मनोहर दांडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.